US मध्ये राहून ॲज अ हेडशेफ काम करायचं म्हटलं तर डे ऑफची लंका तर लागणारच. आता ती कशी लागली ते तुला सांगतो. तर जय शिवराय मित्रा, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आज कुठून सूर्य उगवला होता काय माहीत. माझ्या कमबॅक सोबत रोहित भाऊचा पण कमबॅक झाला. आज बरेच दिवसानंतर मी जाणार होतो जिमला. रोहित भाऊ पण म्हणला मी पण येणार. मग त्यालाच काही ते माझ्या थोड्याशा फिटनेस टिप्स दिल्या आणि मी माझ्या वर्कआउटला लागलो आणि आमचा भाऊ कार्डिओ करायला गेला. आजचा वर्कआउट एकदम लाईटच होता, कारण शोल्डर इंजुरीनंतर 15 दिवसाचा गॅप ठेवून मी आज वर्कआउटला आलो होतो. वर्कआउट झाला, शायनिंग मारली थोडी चारच्या समोर. त्यानंतर एक प्रोटीन रिच स्मूदी आणि टोस्ट घेऊन मी निघालो घरी. थोडासा सुखाचा श्वास घ्यायचं म्हणलं होतं, तोपर्यंत ओनरचा कॉल आला की आपल्याला साईट व्हिजिटवरती जायचं आहे, कारण 300 लोकांचा बँक्वेट आहे 10 एप्रिलला आणि त्याचं प्लॅनिंग आतापासूनच चालू झालं आहे. मग तिथे जाऊन मी साईट व्हिजिट केली. त्यामध्ये सगळे वेडिंग हॉल बघितले, जी त्यांची थीम होती त्यानुसार आमचा मेनू आम्ही डिझाईन केला आणि पुढचे कुठे काउंटर लावायचे हे फिगर आउट करून आम्ही निघालो घरी. घरी जाऊन एक तासाभराची झोप घेऊन परत ओनरचा कॉल आला की कुठेतरी जेवायला जाऊ. मग काय, कधी नाही ते नवीन कपड्याचं उद्घाटन केलं. आणि भाऊ तुमचा कसा दिसतोय ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि पोचलो आम्ही इंडो पार्क रेस्टॉरंटमध्ये. तिथे जाऊन आम्ही मटर कचोरी ऑर्डर केली, कारण हा सेम मेनू आमच्या त्या 10 तारखेच्या पार्टीमध्ये. सो आम्हाला आतापासूनच थोडंसं टेस्टिंग वगैरे करायचं होतं. त्यानंतर ऑथेंटिक असा पाकिस्तानचा फूड ट्राय करून आमची स्वारी निघाली बास्किन रॉबिनला, कारण जेवण झालं तर डेझर्ट तर पाहिजेच ना. आज म्हणलं फुल ऑन चीट मील होऊन जाऊ दे. आजचा दिवस थोडा हेक्टिक होता, पण एंडिंग एक नंबर झाली. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.